गुड मॉर्निंग टू ऑल. आज आपण जे काही मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे त्या सगळ्या गोष्टीचं थोडंसं आपण समरी टाईप अगोदर बघूया आणि त्याच्यानंतर मग पुढच्या पॉईंटला आपण सुरुवात करू है ना. आता लास्टच्या लेक्चरमध्ये आपण पॅकिंग इफिशियन्सी है ना हा पॉईंट बघितला होता आणि पॅकिंग इफिशियन्सीवरूनच आपण काय केलं होतं की नंबर ऑफ वाईड्स किती पर्सेंटेजमध्ये असतात ते सुद्धा आपल्याला ह्या समरीच्या ह्याच्यावरून लक्षात येईल. आता हे टेबल जो आपण ऑलरेडी हा बघितलेला आहे, टेबल ऑलरेडी बघितला आहे, हा परत बघायचं कारण काय की ह्याच्यामध्ये आपल्याला परत काय करायचं आहे की हे तुम्हाला थोडंसं काय रिवाईज व्हावं आणि व्यवस्थितपणे तुम्ही हे लिहून घ्यावं म्हणून मी हे परत काय केले, परत बोर्डावरती लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं या गोष्टीला थोडंसं काळजीपूर्वक आता लक्षात घ्या. आपण समरीमध्ये लास्टच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की क्रिस्टल सिस्टीम कशा टाईपची आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं रँक आणि ए अँड आर मधली रिलेशन म्हणजेच एज लेंथ आणि रेडियसमधली रिलेशन, त्याच्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी किती पर्सेंटेज असेल आणि वाईड म्हणजे ओपन स्पेस किंवा मोकळी जागा किती असेल ते सुद्धा मी पर्सेंटेजमध्ये काय केले बोर्डावरती लिहिले. आता आपल्याला बघत असताना क्रिस्टल सिस्टीममध्ये पहिलं आपण बघितलं होतं सिम्पल क्युबिक किंवा प्रिमिटिव्ह है ना युनिट सेलमध्ये. आता त्याच्यामध्ये रँक किंवा नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती प्रेझेंट असतात म्हणलं आपण एक असतो, हे ऑलरेडी आपण बघितले. आणि जे की कुठं असतात ओनली ॲट कॉर्नर्स, कुठं असतात ते कॉर्नरला असतात. आणि ए अँड आर मधली रिलेशन ऑलरेडी बघितले, मी हे परत रिवाईज करतोय लक्षात घ्या. हे कशासाठी तर पुढे गेल्यानंतर आपल्याला हे फॉर्म्युले आणि पॅकिंग इफिशियन्सी अँड नंबर ऑफ ॲटम्स किंवा रँक आपल्याला लक्षात असायला पाहिजे. हां आता ए अँड आर मधली रिलेशन सिम्पलसाठी काय 2r = a किंवा r = a/2 आणि पॅकिंग इफिशियन्सी किती पर्सेंटेज भेटली आहे 52% आणि वाईड्स पर्सेंटेज वाईड्स किंवा ओपन स्पेस किती भेटला आहे 48%. बरोबर. आता त्याच्यानंतर पुढचं जो आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती प्रेझेंट असतात इन टोटल 2, ज्याला की आपण रँकसुद्धा म्हणतो किती आहे 2, जे की कुठं असतात एक कॉर्नरला आणि एक बॉडीमध्ये असतो. कॉर्नरचा एक आणि बॉडीमध्ये प्रेझेंट असलेला एक असे किती झाले 2. आता त्याच्यामध्ये आरची किंवा रेडियसची रिलेशन विथ एजसोबत एज लेंथसोबत कशी आहे r = √3 × a/4 किंवा एज लेंथ म्हणजेच काय a = 4r / √3 आणि पर्सेंटेज किंवा इफिशियन्सी पहा पॅकिंग इफिशियन्सी किती असते 68% आणि वाईड्स किती असतात 32%, म्हणजे रिकामी जागा एवढी असते पोकळी ज्याला म्हणता येईल. आणि शेवट बघितलं होतं आपण फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, त्याच्यामध्ये त्याची रँक किंवा नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन दॅट क्युबिक युनिट सेल किती असतं फेस सेंटर्डमध्ये 4 असतात, जे की कुठं प्रेझेंट असतात कॉर्नरला आणि त्यांच्या फेसेसला प्रेझेंट असतात. आणि आरची रिलेशन पहा विथ ए r = √2 a / 4 किंवा a = 4r / √2 हा असेल. आणि पॅकिंग इफिशियन्सी 74% असेल आणि वाईड स्पेस हा 26% असेल. आता तुम्हाला ह्या याच्यावरून लक्षात आलेलं असेल की पॅकिंग इफिशियन्सी जेवढी कमी असेल तेवढंच वाईड स्पेस किंवा मोकळी जागा काय असेल जास्त असेल है ना. आणि जसं आपण सिम्पलपासून कुठे येतो फेस सेंटर्डला येतो तर पॅकिंग इफिशियन्सी वाढत जाते आणि वाईड स्पेस काय व्हायला लागतो कमी व्हायला लागतो. लक्षात. हा झाला एक समोरीचा पार्ट आणि हा व्यवस्थितपणे नोट डाऊन करून कुठेतरी चिटकून घ्या भिंतीवरती, म्हणजे तुम्हाला चलत फिरत काय होईल ते बघण्यात येईल. लक्षात. ठीक आहे. आता ह्या पॉईंटला तुम्ही जर बघितलं तर व्यवस्थितपणे ह्याच्यामध्ये आपण जे लास्टच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं त्याचं एक समरी टाईप आपण काय केलं इथं काढून घेतले आणि हे फॉर्म्युले आपण ऑलरेडीच काय केलेले आहेत काढून घेतलेले आहेत, काल डिराईव्ह केलेत आपण हे फॉर्म्युले. बरोबर आहे. आता ह्याच्यानंतर आपण पुढचं पॉईंट बघू. पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो पॅकिंग ऑफ कॉन्स्टिट्युशनल पार्टिकल्स. पुढचा पॉईंट ह्याला मी इरेज करतो आणि पुढे लिहितो पॅकिंग ऑफ कॉन्स्टिट्युशनल पार्टिकल्स किंवा ॲटम्स, म्हणजे कोणत्या टाईपची पॅकिंग किती टाईपची असते लक्षात ते आपल्याला ह्याच्यामध्ये आता बघायचे आहे. टाईप ऑफ पॅकिंग म्हणजे जसं म्हणतो आपण 1D किंवा 2D किंवा 3D असं जे म्हणत असतो है ना, ती पॅकिंग आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायची आहे बघायची आहे. लक्षात. मग इथं लिहितो मी पॅकिंग ऑफ कॉन्स्टिट्युशनल पार्टिकल्स. पॅकिंग ऑफ कॉन्स्टिट्युशनल पार्टिकल्स. ठीक आहे. आता ह्या पॅकिंग ऑफ कॉन्स्टिट्युशनल पार्टिकल्समध्ये कोऑर्डिनेशन नंबरसुद्धा आपल्याला बघता येईल. दुसरा पॉईंट काय बघायचा आहे
कोऑर्डिनेशन नंबर. आता कोऑर्डिनेशन नंबर त्याला की डिनोट करतो आपण कसं, CN, म्हणजेच कोऑर्डिनेशन नंबर असतो. आता पॅकिंग ऑफ कॉन्स्टिट्युशनल पार्टिकल्स किंवा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची कशी असते पहा. आपण एक म्हणतो 1D, एक कोणती म्हणतो 1D असं म्हणतो, बरोबर आहे. आणि दुसरी कोणती म्हणत असतो 2D असेल किंवा त्याच्यानंतर येते परत 3D पॅकिंग, बरोबर आहे. आता 1D म्हणजे काय असेल, अलॉंग फक्त एका ॲक्सिसमध्ये असेल. 1D म्हणजे काय असेल, फक्त एका ॲक्सिसमध्ये पार्टिकल्स काय असतील, अरेंज असतील. मग ते एक्स ॲक्सिस असेल किंवा वाय असेल किंवा झेड असेल, अशा पद्धतीने. मग आता एका डायमेन्शनमध्ये जर बघितलं 1D डायमेन्शन किंवा 1D मध्ये जर बघितलं आपण काय दिसते पहा. समजा एका ॲक्सिसमध्ये मी एक्स ॲक्सिसमध्ये काढतोय, समजा हे पार्टिकल्स पहा, हे पार्टिकल्स एका ॲक्सिसमध्येच आहे, बरोबर आहे. ह्याला म्हणता येईल 1D, है ना. आता ह्याच्यामध्ये हे 1D पॅकिंग झाली, 1 डायमेन्शनल पॅकिंग ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. आता ह्यांचं जर कोऑर्डिनेशन नंबर म्हणलं तर कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणता येईल, तर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, द नंबर ऑफ नियरेस्ट नेबरिंग पार्टिकल्स. इथे लिहू मी, द नंबर ऑफ नियरेस्ट नेबरिंग पार्टिकल्स, नियरेस्ट नेबरिंग पार्टिकल्स attached with one particle, बरोबर आहे, अटॅच्ड विथ वन पार्टिकल. आता हे ॲटमचा एक फक्त छोटासा पार्ट आपण काय केले इथं घेतला आहे. मिलियन्स ऑफ ॲटम्स काय असतात त्याच्यामध्ये अटॅच असतात, है ना. असे छोटे छोटे पार्टिकल्स बरेच अटॅच असतात, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये एका पार्टिकलला त्याच्या आजूबाजूला किती ॲटम्स प्रेझेंट आहेत तेच म्हणजे त्याचा काय असतो, कोऑर्डिनेशन नंबर असतो. समजा ह्याच्यामध्ये मी हा पार्टिकल घेतला, बरोबर आहे. आता ह्या पार्टिकलला आपण काय लिहिले की नंबर ऑफ नियरेस्ट नेबरिंग पार्टिकल्स अटॅच्ड विथ वन पार्टिकल. आता एका पार्टिकलला त्याच्या आजूबाजूला किती पार्टिकल्स अटॅच आहेत म्हणजेच काय असेल, कोऑर्डिनेशन नंबर असेल. एका पार्टिकलला किती अटॅच आहेत. आता जर बघितलं आपण तर ह्या पार्टिकलला जर बघितलं तर नंबर ऑफ ॲटम्स किती प्रेझेंट आहेत, इकडे एक आहे आणि इकडच्या साईडला एक आहे, हा एक आणि हा दोन, है ना. दोनच अटॅच आहेत एका पार्टिकलला, त्याच्यामुळं ह्याचं कोऑर्डिनेशन नंबर काय असेल 2. का तर नंबर ऑफ ॲटम्स किती प्रेझेंट आहेत, अटॅच आहेत 2, त्याच्यामुळं कोऑर्डिनेशन नंबर काय असेल त्याचा 2 असेल, है ना. नियरेस्ट नेबरिंग असं सुद्धा म्हणताय. नियरेस्ट नेबरिंग पार्टिकल्स आहेत का, हा एक पार्टिकल दुसऱ्या 2 पार्टिकलला काय अटॅच आहे, है ना, अटॅच आहे, त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर काय असेल 2 असेल. त्याला म्हणायचं कोऑर्डिनेशन नंबर. आता ही झाली 1D पॅकिंग किंवा 1 डायमेन्शनल पॅकिंग. आता 2 डायमेन्शनलमध्ये पहा, ज्याला की आपण 2D पॅकिंग असं म्हणू. काय म्हणू, 2D पॅकिंग म्हणजे 2 डायमेन्शनमध्ये पॅकिंग असेल. आता 2 डायमेन्शनमध्ये पॅकिंग असेल म्हणजेच काय की त्याच्यामध्ये काय असतील, अरेंजमेंट हे वेगळ्या पद्धतीचे असेल. अरेंजमेंट कशी असेल, वेगळ्या पद्धतीची. आता परत 2D पॅकिंग हे 2 टाईपमध्ये आपण डिवाईड करू शकतो. 2D स्क्वेअर पॅकिंग आणि 2D हेक्झागोनल पॅकिंग. ह्यालाच कितीमध्ये डिवाईड करू आपण, 2Dला 2 टाईपमध्ये. इथे लिहितो मी 2D स्क्वेअर पॅकिंग एक आणि एक दुसरी कोणती असेल, हेक्झागोनल. 2D म्हणजे काय, इथं अरेंजमेंट कशी असेल, 2 डिफरंट टाईप्सने आपण काय करू शकतो, अरेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा एक लेअर आपण तयार केली अशा टाईपने, हे टाईपनं ही एक लेअर झाली, बरोबर आहे. आता दुसरी आणखीन एक घेतली आपण, सेम ह्याच्यावरतीच काय केले, एक्झॅक्ट त्याच्या सोबतच अटॅच केली आपण, एकाच्या वर एक केल्यासारखं अशा टाईपनं. परत आणखीन एक लेअर घेऊ, परत असंच काय करू शकतो आपण, खालच्या साईडला त्या पार्टिकल्सला काय करू शकतो, अरेंज करू शकतो. ही एक झालं. आता लेअरिंग करत असताना समजा
एखाद्या डब्यामध्ये आपण लाडू भरतोय, तर लाडू भरत असताना कसं करतो आपण, एकाच्या वरती एक ठेवू शकतो. जसं आपण विटा ठेवतो, विटाची लेअर तयार करायची म्हटली तर एक लेअर, एक वीटवर काय करतो आपण दुसरी वीट है ना, एका ब्रिक्सवर दुसरी ब्रिक्स, दुसऱ्यावर तिसरी, किंवा असं एकाच्या वरती एक काय करू शकतो, अरेंज करत जाऊ शकतो. ही एक पद्धत झाली करेक्ट पद्धतीनं. आणि दुसरी एक करू शकतो कसं, एक वीट ठेवले, मग दुसऱ्या विटाचा अर्धा भाग त्या विटावर आहे आणि अर्धा भाग दुसऱ्या विटावर आहे. म्हणजे अरेंजमेंट तुम्हाला लक्षात येत असेल. म्हणजे एकतर अरेंजमेंट अशा पद्धतीची करू शकतो आपण. समजा ही एक पार्टिकल आहे आणि ह्या पार्टिकलवर एक्झॅक्ट ह्या पार्टिकलवर आपण काय करतोय, हा दुसरा पार्टिकल ठेवतोय, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा तिसरा असेल, चौथा असेल, पाचवा असेल, ही एक्झॅक्ट झाली, बरोबर आहे. जे की अशी आहे का, एकाच्या वर एक, ही एक झाली. किंवा ह्यालाच आपण अरेंजमेंट दुसऱ्या पद्धतीनं करू शकतो. कशा पद्धतीनं, लक्षात घ्या. ही एक लेअर झाली, बरोबर आहे. ही दुसरी लेअर दिसतंय तुम्हाला बघा, ही एक लेअर झाली, त्याच्यावरती ही दुसरी लेअर ठेवली मी, परत त्याच्यावरती हे काय करू शकतो, इकडं तिसरी लेअर, अशा पद्धतीनं अरेंज करू शकतो. लक्षात येत असेल माझ्या मते, ठीक आहे. आता हे काय केले आपण, एक्झॅक्ट सिमिलर अरेंजमेंट केले एकमेकाच्या वरती, बरोबर आहे. पहिली लेअर, दुसरी लेअर, तिसरी लेअर सगळेच कसे आहेत, सारखे आहेत आणि एकमेकांच्या वरती आहेत, बरोबर आहे. ह्याला 2D स्क्वेअर पॅकिंग असं म्हणतो. आता लक्षात घ्या, ह्याचं जर कोऑर्डिनेशन नंबर म्हणलं, आपण काय म्हणतो की स्क्वेअर पॅकिंग. स्क्वेअर म्हणजे काय, एक ॲटम कितीला अटॅच असेल, 4ला अटॅच असेल, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबरसुद्धा आपण काढू शकतो. एक ॲटम जो आहे किंवा पार्टिकल जो आहे दुसऱ्या किती पार्टिकलला अटॅच असेल, 4ला असेल. फॉर एक्झाम्पल, आता समजा मी हा घेतला, हा पार्टिकल घेतला, तर कितीला अटॅच आहे पहा, हा 1, बरोबर आहे. ह्या पार्टिकलचे कोऑर्डिनेशन नंबर आपण काढू शकतो याच्यावरून. हा 2, हा 3 आणि हा 4. आलं का. म्हणजे एक ॲटम कितीला अटॅच असेल, 2D स्क्वेअर पॅकिंगमध्ये 4 ॲटमला प्रेझेंट असेल, अटॅच असेल, ज्याला की आपण म्हणतो काय, स्क्वेअर, बरोबर आहे. किंवा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आपण किती आहे म्हणू शकतो, 4, का तर कितीला अटॅच आहे तो, 4ला अटॅच आहे, बरोबर आहे. आणि जर बघितलं स्क्वेअर पॅकिंग म्हटल्यानंतर आता हा स्क्वेअर तुम्हाला तयार झाल्यासारखं दिसतोय इथं, आहे का. ह्या पार्टिकलला दुसरी किती पार्टिकल अटॅच आहेत, 4, बरोबर आहे. आता बघा तयार होतो का स्क्वेअर, झाला. ह्याला म्हणायचं स्क्वेअर पॅकिंग इन 2 डायमेन्शन, स्क्वेअर पॅकिंग इन 2 डायमेन्शन. आलं, ही झाली स्क्वेअर पॅकिंग. आणि त्याचा कोऑर्डिनेशन नंबर लक्षात घ्या, लक्षात असायला पाहिजेत ह्या गोष्टी, का तर ह्यानं काय दाखवतोय आपल्याला, ही जर लक्षात आलं तर पुढं आपल्याला तो पार्ट सोपं जाणार आहे. कोऑर्डिनेशन नंबर किती असेल, 2D स्क्वेअर पॅकिंगमध्ये 4 असेल, बरोबर आहे. आता हा झाला 1. आता समजा ही पॅकिंग है ना, आता मी थोड्याशा दुसऱ्या डिफरंट अरेंजमेंटनं करतो. फॉर एक्झाम्पल बा हेक्झागोनलमध्ये काय होतं, आता दुसऱ्या पद्धतीनं करू आपण. 2 हे सेकंड टाईप काढतोय आपण अशा पद्धतीनं. आता दुसऱ्या पद्धतीनं काय करू शकतो, एक्झॅक्ट त्याच्यावर न ठेवता थोडंसं काय करतो आपण, ह्या दोघांच्या मध्ये ठेवू, ह्या दोघांच्या मधल्या साईडला ठेवू, म्हणजे अशा पद्धतीनं. लक्षात येते का बा, मी अरेंजमेंट बदलली आता, बरोबर आहे. आता तिसरी जी लेअर तयार करतोय पहिल्यासारखी तयार करतो, एक्झॅक्ट पहिल्यासारखी, बरोबर येते का बा, पहिल्यासारखी तयार करू आपण. ठीक आहे. अशा पद्धतीने होत जाईल, बरोबर आहे. आता ह्याच्यानंतर चौथी लेअर कशी असेल, दुसऱ्यासारखी असेल, एकमेकांना अटॅच करून घेऊ आपण. ठीक आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला थोडंसं लक्षात आलेलं असेल की एक लेअर ही डिफरंट आहे, दुसरी लेअर डिफरंट आहे, त्याच्यानंतर थर्ड लेअर पहिल्यासारखी आहे आणि फोर्थ लेअर सेकंडसारखी आहे. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये परत सिमिलॅरिटी असेल, आणि त्याच्यानंतर पाचव्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये सिमिलॅरिटी असेल, आणि सहाव्यामध्ये आणि चौथ्यामध्ये काय असेल, सिमिलॅरिटी असेल. म्हणजे लेअरिंग तुम्हाला लक्षात आली, बरोबर आहे. आता ही लेअरिंग कशी केली पहा, ही लेअरिंग कशी आहे, ही पहिली लेअर, ही दुसरी, परत ही तिसरी, अशा पद्धतीने लेअरिंग केलेली आहे, लक्षात येते. आता ह्याच्यानंतर आपण ठेवायचं म्हटलं की इथं ठेवू शकतो असं, बरोबर आहे, अशा पद्धतीने. लक्षात, अशा टाईपची अरेंजमेंट आहे ती, है ना. आता हे हेक्झागोनल कसं होते पहा, समजा
मी एखादा आयटम घेतो ह्याच्यामध्ये ज्याला की आपण त्याचं काढू शकतो. समजा मी हा घेतला, समजा काय केलं मी, हा पार्टिकल घेतला आणि त्या पार्टिकलला किती सोबत अटॅच आहे हे आपल्याला बघायचं आहे. बरोबर आहे. हा ह्याच्यासोबत अटॅच असेल, बरोबर. त्याच्यानंतर परत कशासोबत अटॅच असेल, तो ह्याच्यासोबत सुद्धा अटॅच असेल. आता इथं काढत असताना थोडंसं प्रॉब्लेम झालेला असेल. समजा 3, हा 4, हा 5 आणि हा 6, किती आलं, 6 सोबत अटॅच आहे तो. मग आता इथं आपण अरेंज करू शकतो 1 2 3 4 5, बरोबर आहे. आणि हा 6 आलं का बघा. हेक्झागोन तयार झालं का, 6 सोबत झाले का अटॅच, हेक्झागोनल केलं. आता ह्याचं कॉर्डिनेशन नंबर तुम्ही सांगू शकता. कॉर्डिनेशन नंबर, हा आयटम कितीला अटॅच आहे, मधला पार्टिकल 6 पार्टिकल्सला किंवा आयटम्सला अटॅच आहे. मग त्याच्यामुळे काय म्हणू शकतो आपण, त्याचा कॉर्डिनेशन नंबर किती, 6 असं म्हणू शकतो. लक्षात आलेलं असेल. आलं लक्षात. 2D स्क्वेअर पॅकिंगमध्ये कॉर्डिनेशन नंबर 4 आणि 2D हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये कॉर्डिनेशन नंबर किती, 6 असेल. आलं इथपर्यंत लक्षात. ठीक आहे. आता हे झालं 2Dमध्ये है ना. आता 3D पॅकिंगमध्ये जाऊ आपण. 1D झालं, 2D झालं, आता 3Dमध्ये जाऊ. आता 3Dमध्ये करत असताना 3 डिफरंट पद्धतीने आपण करू शकतो. हे 1D आणि 2Dमध्ये झालं. 1Dमध्ये एकच असेल 1 ॲक्सिसवरती अलॉंग एनी ॲक्सिस, एनी 1 ॲक्सिस. 2Dमध्ये 2 डिफरंट टाईप्स असतील, स्क्वेअर पॅकिंग आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. आलं लक्षात. ठीक आहे. आता आपण कुठलं बघतोय, 3D पॅकिंग. आता थोडंसं तुम्ही इमॅजिन करणं फार महत्त्वाचं आहे 3D पॅकिंगमध्ये. इमॅजिनेशन ज्यांची जेवढी स्ट्रॉंग असेल तेवढं काय होईल, सोपं जाईल. लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये करत असताना आपण 3 टाईपने ह्याला डिवाईड करतो. 3Dला 3 टाईपमध्ये, ज्याला की आपण म्हणतो ए टाईप, दुसरा आहे तो ए बी टाईप आणि तिसरा आहे तो ए बी सी टाईप. अशा 3 टाईपमध्ये आपण काय करतो, 3D पॅकिंग अरेंज करत असतो. आता 3D पॅकिंगमध्ये पहिला जो आपल्याला बघायचा आहे 3D स्क्वेअर पॅकिंग. पहिलं काय बघायचं आहे, 3D स्क्वेअर पॅकिंग. 3D स्क्वेअर पॅकिंग. आता 3D स्क्वेअर पॅकिंग करत असताना लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे की 2 लेअर एक्झॅक्ट एकाच्या वरती एक ठेवणार आहे, एकाच्या वरती एक ठेवणार आहे. म्हणजे पहिली लेअर जशी असेल सेम तशीच लेअर एकमेकावरती अरेंज करणार आहे. आलं लक्षात. जसं आपण कधी कधी पत्रे हे करत असताना बघतो बा, पत्र्यावरती काय करतो आपण, बरोबर अरेंजमेंट करत चालतो. किंवा विटावरती एक पीठ जसं ठेवतो तसं ठेवलंय. समजा हे पहिलं, थोडंसं विचार करा इथं. ठीक आहे. आता ह्याच्यावरती परत दुसरी लेअर मी तयार करतो एक्झॅक्ट सेम. एक्झॅक्ट सेम तयार करतो, बरोबर आहे. आणि परत तिसरी तयार करतो. लक्षात आलं इथपर्यंत. हे झालं. सगळे कसे आहेत लेअर, ह्याला ए जर म्हणलं तर दुसरी सुद्धा सेमच आहे म्हणून ए म्हणता येईल, तिसरी सुद्धा सेम आहे म्हणून काय म्हणता येईल, ए म्हणता येईल. बरोबर आहे. आता ह्या लेअरमध्ये आता इथं थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. आता 3D करतोय आपण, बरोबर आहे. 3D करतोय म्हणजे काय, आता ही लेअर जर असेल, बरोबर आहे, ही लेअर जर आपल्याला अशी दिसत असेल एक्झॅक्ट सेम, तर काय असेल 3Dमध्ये त्याच्या बॅक साईडला सुद्धा काय असेल, सेम तशाच टाईपची लेअर असेल, जे की आपल्याला इथं दिसते का, नाही. बरोबर आहे. ह्याच्या बॅक साईडला असेल, बरोबर आहे. हे अशी लेअर आहे, बरोबर आहे. हे अशा लेअरवरती मी काय केले, ही अशी लेअर आहे समजा सेम एकाच्या वरती एक, पण त्याच्याच बॅक साईडला आणखी एक लेअर आहे, त्याला मी असं देतो. आता ही दिसते का बा, दिसणार आहे का मागची, नाही दिसणार. दिसते का, नाही दिसणार. ते दिसत नाही पण कुठं असणार, ह्याच्या बॅक साईडला असणार, ज्याला की मी असं काढू, थोडंसं तुम्हाला लक्षात येईल. अशा पद्धतीनं समजा हे मधले आहेत, लक्षात येते का बा, हे बॅक साईडला असतील. इमॅजिन करा कुठं असतील, बॅक साईडला, ह्यांच्या एकदम बॅक साईडला एक्झॅक्ट. त्याच्यामुळं ह्याला आपण काय म्हणतोय, 3 डायमेन्शन. बरोबर आहे. आपल्याला 2 तर प्लेनमध्ये दिसत आहेत, पण एक कसा असेल, प्लेनच्या मागच्या साईडला म्हणजे त्याच्या पाठीमागं असेल. अशा पद्धतीने लक्षात आलंय का, पहा विचार करा त्याच्यावरती काय म्हणतोय मी.
लक्षात आलं? आता इथं जर बघितलं तर समजा मी हा ॲटम जर घेतला तर हा ॲटम दुसऱ्या कितीला अटॅच असेल? 4ला अटॅच असेल. हा 2, 3, 4ला अटॅच असेल. बरोबर आहे. पण जर विचार केला हे 2 ह्याच्यामध्ये झालं, पण त्याच्या पलीकडच्या साईडला एक आहे. त्या पलीकडच्या साईडचं दिसतोय का आपल्याला? नाही. बरोबर आहे. म्हणजे एक ह्याच्या बॅक साईडला असेल, तुमच्या साईडला एक असेल, तुमच्या समोर येणारं, आणि त्याच्याच पाठीमागे येणारं एक असेल. म्हणजे टोटल किती झाली? हे 4, समोरचा एक 5 आणि त्याच्या पाठीमागचा एक 6. म्हणून ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असेल? काय असेल? 6 असेल. कोऑर्डिनेशन नंबर किती आला त्याचा? 6 आलं. हे झालं ए टाईप 3D स्क्वेअर पॅकिंग. आलं? ए टाईप 3D स्क्वेअर पॅकिंग. आलं लक्षात? आणि ह्याच्यामध्ये तयार होणारा जो वाईड असतो त्याला ट्रायगोनल वाईड असं म्हणतात. कोणता वाईड तयार होतो? ट्रायगोनल वाईड. हा जो आहे ना, हा मधला पार्ट, ह्याला म्हणायचं ट्रायगोनल व्हॉइड. व्हॉइड म्हणजे काय? ओपन स्पेस. कसा असेल तो? ट्रायगोनल. कसा तयार होतो? 3D स्क्वेअर पॅकिंगमध्ये, 3D स्क्वेअर ए पॅकिंगमध्ये टाईप ऑफ व्हॉइड कोणता फॉर्म होतो? ट्रायगोनल व्हॉइड. लक्षात ठेवायचं. आणि ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? 6 असतो. आलं लक्षात? ठीक. आता पुढचं बघायचं आपल्याला ए बी टाईप. बरोबर आहे. कोणता बघायचा पुढचा? ए बी टाईप बघायचा. मग आता ए बी टाईप बघत असताना ही लेअर ए आहे समजा. ही लेअर कोणती काढतोय मी? ए काढतोय समजा. ठीक आहे. लेअर ए. आता ह्याच्याच खाली काय असेल? हे बी असेल. बरोबर आहे. ह्याच्याच खाली काय असेल? ए असेल. बा आता ह्याच्याच खाली काय असेल? हे अशा टाईपचं असेल. लक्षात? म्हणजे एक ह्या लेअरला ए जर म्हणलं तर ही लेअर काय असेल? बी असेल. हे ए, हा बी. म्हणजे हा ए, परत हा मधला काय असेल? बी, परत ए, परत बी असेल. लक्षात येते? ए बी टाईप. लक्षात? आता ह्याच्यामध्ये काय असेल की लेअर तर आहे, पण एक ॲटम कसा असेल? तुम्ही जर आपण एकाच्या वरती एक लाडू जर ठेवले है ना, अशा टाईपमध्ये, एच्या नंतर त्याच्या मधल्या 2च्या मध्ये एक, त्याच्यानंतर असं जर ज्यावेळेस ठेवत जातो तर आपल्याला काय दिसते की खालच्या लेअरचा एक लाडू आपल्याला दिसतो. कुठून? वरच्या ओपन स्पेसमधून खालचा एक लाडू दिसतो, जे की कुठं असेल? समजा इथं असेल. हां, बरोबर आहे का? अशा टाईपनं लक्षात येते का? इमॅजिनेशन करायचं. इथं इमॅजिनेशन केलं पाहिजे. का तर जर तुम्ही बघितला तर लाडू जर आपण ठेवत चाललो वरी एकमेकाच्या वर, तर आपल्याला काय होतंय? आपण काय करतो की जेवढी जास्तीत जास्त जागा वापरता येईल तेवढ्या पद्धतीने आपण काय करतो? वापरायचा प्रयत्न करतो. हा वरचा है ना, त्याच्यानंतर ही ठेवलं, त्याच्यानंतर ही एक असेल छोटीशी. बरोबर आहे? आलं लक्षात? ती एक असेल छोटीशी. मग आता त्याच्यामध्ये परत काय असेल? त्यालाच मी अशा पद्धतीने काढू शकतो का? त्याच्यावरती एक असेल. बरोबर आहे? हा वाईड स्पेस आहे, इथं एक असेल. हा वाईड स्पेस आहे, इथं एक असेल. अशा पद्धतीने लक्षात येते का? बघा, हा इथं एक वाईड स्पेस दिसतोय, इथं 3ला असेल, इथं एक असेल, इथं एक आहे, तर ह्याला सुद्धा असेल. लक्षात येते का? थोडंसं गिचमीट झाल्यासारखं वाटत असेल एकाच जागी म्हणजे सगळं, पण इमॅजिनेशन केल्याशिवाय ही गोष्ट कळणार नाही. का तर आपण तुम्ही घरी करून बघू शकता. लाडू असतील, बॉल्स असतील, काही जे असेल त्याला व्यवस्थितपणे ठेवायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर ते इमॅजिनेशन करा, तर आपल्याला ते लक्षात येतील. आलं लक्षात? आता एक्झॅक्टली एकाच्या वरती एक काय होत चाललाय? एक ॲटम काय होत जातो? इथं वाढत जातो. आणि ज्याचा की कोऑर्डिनेशन नंबर ह्याचा जर विचार केला तर कोऑर्डिनेशन नंबर ह्याचा किती असतो? 12 असतो. किती असतो? 12. व्यवस्थितपणे जर बघितलं तर. का तर इथं टाईप ऑफ पॅकिंग कशी आहे? ए बी टाईप आहे. आलं लक्षात? वरच्या साईडला एक लेअर, खालच्या साईडला एक लेअर. आलं लक्षात? हे सगळे काय असतील? कोऑर्डिनेशन नंबर 12 असेल. आलं लक्षात? आता ऑक्टाहेड्रल वाईडमध्ये काय असेल? ऑक्टाहेड्रल वाईडमध्ये समजा मी अशा टाईपनं तयार करतो ऑक्टाहेड्रल वाईड. हा समजा 1 आहे, हा 2, 3, 4, 5 आणि 6 असेल. बरोबर आहे? आता ऑक्टाहेड्रल वाईड म्हणजे काय? किंवा ऑक्टाहेड्रल कसा असेल? ऑक्टाहेड्रल म्हणजे हा, ज्याला की किती असतील? इकडून 6. आता हे जर बघितलं
मधल्याला 6 जर असतील तर हे एक लेअरवरची झाली, त्याच्या वरची एक लेअर त्याला अटॅच असेल, जे काही आपण इथं बसवू शकतो अशा पद्धतीनं. अशा पद्धतीने येईल, बरोबर आहे. 6 6 किती झाले 12. म्हणून हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असेल 12 असेल. आलं लक्षात, आलं 12 असेल, लक्षात आलं. मग आता इथं कसला वाईड तयार होतो, 6 ॲटमचा वाईड तयार होतो, 6 ॲटमचा वाईड. लक्षात आलं. ही आहे पॅकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल पार्टिकल्स अँड देअर कोऑर्डिनेशन नंबर. सॉरी, कोऑर्डिनेशन नंबर. लक्षात आलं, इथपर्यंत लक्षात आलेलं असेल. आणि ह्या पार्टला जर तुम्ही व्यवस्थितपणे इमॅजिनेशन जर केलेलं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी काय होतील लक्षात येतील. इथं टाईप ऑफ लेअर किती आहेत पहा, 3 आहेत. आलं लक्षात. ए आहे, त्याच्यानंतर परत दुसरा कोणता आहे, बी आहे, त्याच्यानंतर सी आहे. अशा टाईपनं असेल, पहिली लेअर वेगळी, दुसरी लेअर वेगळी आणि त्याच्यानंतर तिसरी लेअर वेगळी, परत ए, परत बी, परत सी. अशा टाईपनं आपण इथपर्यंत ही पॅकिंग बघितलेली आहे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची. आता ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलेलं असेल, जर एक्झाममध्ये विचारत असेल की कोऑर्डिनेशन नंबर फॉर ए बी टाईप क्लोज पॅकिंग जर म्हणलं तर कोऑर्डिनेशन नंबर किती आहे 12. आणि 3D स्क्वेअर पॅकिंगमध्ये ए टाईपमध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती तर 6 असेल. आणि त्याच्यानंतर हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये किती असेल है ना, 6 ॲटमचा वाईड तयार होतो, ज्याचा की कोऑर्डिनेशन नंबर किती असेल 12 असेल. लक्षात येते का. ह्याला काय म्हणता येईल ऑक्टाहायड्रल है ना, ह्याला म्हणा ऑक्टाहायड्रल. ऑक्टाहायड्रल लक्षात काय असेल ऑक्टाहायड्रल है ना, वाईड. लक्षात, ज्याच्यामध्ये 6 ॲटम एकत्रित येऊन काय करतात वाईड तयार करतात, त्याला म्हणायचं ऑक्टाहायड्रल वाईड. आणि ज्याचा की कोऑर्डिनेशन नंबर किती असेल 12 असेल. ठीक आहे, इथपर्यंत माझ्या मते लक्षात आलेला असेल. बाकीचा जो रिमेनिंग पार्ट आहे तो रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. इथपर्यंत थोडंसं समराईज करा व्यवस्थितपणे. चॅप्टर हा तसा अवघड नाही, चॅप्टर हा सोपंच आहे. आणि त्या मानानं जर बघितलं तर हा छोटा चॅप्टर आहे लक्षात. त्याच्यामुळं असं पॅनिक होण्यासारखं तर काही ह्या चॅप्टरमध्ये आतापर्यंत नाही. सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल बघत चालू आहेत. त्याच्यामुळं व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करत चला आणि सगळ्या गोष्टी रिवाईज करत चला लक्षात. ठीक आहे, इथं आपण थांबूया. थँक्यू.